आत्या काय झालं? आत्या, पण आत्याबाईला काही झालं ना तर तुला आणि अहिल्याला माफ करणार नाही मी. काका काय झालं आत्याजीला? अगं ज्याच्यामुळे घडलं त्यालाच काय विचारते? बाबा काय झालं आत्याजीला? काही झालेलं नाही, तू काळजी करू नकोस. घरात काहीतरी वादावाद झाले असतील, नरसिंह वाईट बोलला असेल, चिडला असेल, किंवा तुला घर सोडण्याची नामुष्की झाली असेल. म्हणजे आम्ही घर सोडणार याची तुम्हाला खात्री होती तर? नाही, नरसिंह तुला घर सोडायला भाग पडणार याची खात्री होती. पण आता मी काय करू? नाही म्हणजे मी माहेरी जाऊ शकते, पण अंधेरीला माझा वेल फर्निश फ्लॅट आहे. मी तुला पत्ता SMS करते. हो, पण तिथे पोहोचण्याआधी जनाला एकदा फोन कर. तिथे माणूस घराची चावी घेऊन उभा असेल. डॉक्टर साहेब, काय असेल ते आपलं खरं खरं सांगून टाका. खरं खरं म्हणजे? नाही, उगाच वेडी आशा दाखवू नका आम्हाला. अहो तसं काहीच नाहीये. हा, सगळं व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. जानकीला फोन लावा. तिला सांगा ताबडतोब इकडे ये. आत्याजी, अगं आता लगेच तिला फोन केला पाहिजे का? हे तुटणार घर फक्त ती सावरू शकते. हॅलो हॅलो सुमिताई, अगं कशी आहेस तू? आम्ही इथे लय मजा करतोय. मी आतापर्यंत 4 वेळा अख्खा गाव फिरले. आता ऊस खाते, येते का? दोघी मिळून लय मजा करू. जानकी, तुलाच इथे यावं लागेल. का? आत्याबाईंची तब्येत बिघडली आहे थोडी. आत्याबाई सारखी तुझी आठवण काढतायत ना, म्हणून तू लवकरात लवकर निघतेत ना? लगेच येते. फोन ठेवल्या निघते. हा, मी माझ्या काकांना फोन केला होता. त्यांनी त्यांच्या अनेक घरांमधून आपल्यासाठी एक खरी कामं केलंय. अहिल्या दुसऱ्यांना त्रास देऊन त्यांना अडचणीत आणून आपली सोय बघायची, हे मला तेव्हाही पटत नव्हतं, आत्ताही पटणार नाहीच. आपण काही तिकडे फुकट जायचं नाही. मी त्यांना भाडं द्यायचंही कबूल केलंय. तू कबूल केलं नसतंस तरी मी भाडं द्यायला लावलंच असतं. आत्याबाईंना थोडं बरं नाहीये आणि त्यांना माझीच खूप सवय आहे ना, म्हणून जसं असेल तसं बोलवलंय मला. बाकी काही नाही ना? नक्की नक्की, तू नको काळजी करू. येतो. एक मिनिट. काय झालंय ते कळल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. अमृता, मी हे घर सोडून चाललोय. आपलं नातं तोडून नाही जाते बाळा. येईन ना तुझ्या लग्नाला. अर्थात तुझ्या बापाने परवानगी दिली तर. नाही, एक मिनिट. काहीतरी मेजर घोळ होतोय. बाबा, अहिल्या काकूच्या चुकांची शिक्षा तुम्ही वामन काकाला नका देऊ. नाहीये तसा. कित्येक वर्ष आपण एका माणसाला ओळखत असतो आणि मग एक दिवस अचानक तो आपल्या चेहऱ्यावरचा मुखवटा काढून आपल्या समोर उभा राहतो. आज तसंच झालंय. नाही, वामन काकाच्या डोळ्यातले अश्रू खोटे असूच शकत नाहीत. इतके वर्ष मलाही तसंच वाटत होतं. बाबा, अजूनही तो गेला नसेल. तुम्ही एक हाक मारली तर परत येईल तो. आता माझी इच्छा नाहीये की त्यांनी परत यावं.